नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रयासमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. UPSCचं ड्रीम ज्याचं असेल त्यांना एक गोष्ट तर नक्कीच माहिती आहे की जर IAS व्हायचं असेल तर UPSCच्या मेन्सच्या आन्सर रायटिंगला किती महत्त्व दिलं गेलं पाहिजे. आणि ही मेन्सची आन्सर रायटिंग करण्यासाठी तुम्हाला एक टार्गेट असणं नक्कीच गरजेचं आहे. पण सर, ही आन्सर रायटिंगची सुरुवात करू कुठून आणि या आन्सर रायटिंग करत असताना माझा पेपर तर मी लिहितोय पण तो चेक कुठून करू, आणि चेक पण झाला तर ते क्वालिटी चेकिंग आहे का, आणि प्लस मला काही बेंचमार्क म्हणून मॉडेल आन्सर्स बघायला मिळतील का. तो हे सगळे प्रश्न आन्सर रायटिंग करण्याच्या अगोदरच आमच्या मनात येतात आणि त्याच्यामुळे आम्ही आन्सर रायटिंग पूर्णपणे थांबवतो किंवा असं म्हणू की डिले करत जातो. आणि हे डिले केल्यामुळे तो डिले इतका होतो की शेवटी प्रिलिम्स पुढे येते आणि प्रिलिम्स आलं की मग एक विचार असा येतो की आता सोडून द्या, आता प्रिलिम्सचं बघूयात. प्रिलिम्स पास झाली, जर प्रिलिम्स पास झाली तर मेन्सचं काहीतरी डिस्कशन करू. आणि हेच आहे मित्रांनो विशियस सर्कल ऑफ प्री अँड मेन्स. सो जर तुम्ही UPSCचं प्रिपरेशन सुरू करत असाल किंवा एका विशेष टप्प्यापर्यंत आलेले असाल तर जून ते डिसेंबर हा जो पिरियड आहे तो आन्सर रायटिंगसाठी सगळ्यात महत्त्वाचा समजला जातो. आणि त्या पिरियडमध्ये जर तुम्ही आन्सर रायटिंग इग्नोर करत असाल तर अर्थातच तुम्ही UPSCच्या प्रिपरेशनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स क्रिएट करतायत आणि तसंच तुमचं यश तितकंच लांब ढकलत आहात, हे नक्की आहे. मग सर याचं सोल्युशन काय? तर सोल्युशन आहे की सर मग टेस्ट सिरीज लावू का आम्ही? टेस्ट सिरीज लावायची आहे पण टेस्ट सिरीजची फीज अफोर्डेबल नाही आहे सर. कारण आन्सर रायटिंग तर खूप करायची इच्छा आहे पण पैसे परवडत नाही आहे सर. म्हणून मग प्रयासने ह्या डेडलॉकला सॉल्व्ह करण्यासाठी तुमच्यासाठी एक इनिशिएटिव्ह दरवर्षी प्रयास तसं लॉन्च करत असतं. तोच इनिशिएटिव्ह यावर्षी 2025 किंवा त्याच्या पुढे जर तुम्ही UPSCचा अटेम्प्ट देत असाल अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत. आणि तो म्हणजे प्रयासचा सगळ्यात जास्त पॉप्युलर असणारा इनिशिएटिव्ह, दॅट इज कॉल्ड प्रयास फ्री डेली आन्सर रायटिंग. आता मग तुम्ही म्हणाल सर हा इनिशिएटिव्ह तर फ्री आहे, मग याच्यात बरेचसे जे आम्हाला अपेक्षित असतील त्या गोष्टी पुरवल्या जातील का? तर 100% मित्रांनो, मी या इनिशिएटिव्हबद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर हा इनिशिएटिव्ह गेल्या 4 वर्षापासून प्रयास राबवतोय. आणि अगदी जम्मू काश्मीरपासून तर पॉंडिचेरीपर्यंत आणि राजस्थानपासून तर मणिपूरपर्यंत विद्यार्थी या इनिशिएटिव्हमध्ये आन्सर्स डेली बेसिसवर लिहितात. डेली बेसिसवर 500+ आन्सर्स आम्ही टाइमली इव्हॅल्युएट करून देतो आणि त्याचे फीडबॅक्स पण तितक्याच तोडीचे आणि तितक्याच क्वालिटीचे तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. हे तुम्हाला जर सॅम्पल बघायचं असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर मागच्याच वर्षी ह्या इनिशिएटिव्हचे काही सॅम्पल्स बघू शकता. तो आता ह्या इनिशिएटिव्हमध्ये आपण करतो काय काय, तो काय असतं की सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक स्पेसिफिक टाइम टेबल दिलं जातं. टाइम टेबल पण ह्या दृष्टीने बनवलं जातं की ज्याच्यात तुम्हाला सुरुवात आपण पहिल्यांदा GS2 पासून करतो, जेणेकरून आणि GS1 जो सब्जेक्ट आहे तो आपण शेवटाकडे ठेवतो म्हणजे डिसेंबरच्या पिरियडमध्ये, जेणेकरून तुम्हाला मेन्स आणि प्री याचं ट्रान्झिशन जे आहे ते अगदी सोयीस्कर आणि सुलभ होऊ शकतं. ह्या टाइम टेबलनुसार डेली एक क्वेश्चन तुम्हाला सकाळी 8 वाजता आपल्या टेलिग्रामवर पोस्ट केला जातो. त्याचे आन्सर्स लिहून तुम्ही सबमिट करायचे असतात आणि 24 तासाच्या आत तुम्हाला तुमचे आन्सर्स हे इव्हॅल्युएट करून मिळतात. त्याच्यासोबतच आम्ही मॉडेल आन्सर्स पण शेअर करतो, म्हणजे फक्त इंग्लिश मीडियमसाठीच नाही तर मराठी मीडियमला सुद्धा. मराठीतले मॉडेल आन्सर्स, इंग्लिशमधले मॉडेल आन्सर्स, प्लस जे स्ट्रक्चर असतं आन्सरचं त्याच्यात जे काही टॉप स्ट्रक्चर असेल किंवा प्रेझेंटेशन्स काही चांगले दाखवलेले असतील, काही डायग्राम्स चांगल्या काढलेल्या असतील, माइंड मॅप्स काढलेले असतील, ते पण आम्ही दिवसभरात तुम्हाला त्या टेलिग्रामवर शेअर करतो. याच्याने एक ओव्हरऑल आयडिया तुम्हाला एक उत्तम आन्सर कसं लिहिलं पाहिजे त्याची येत असते. आणि एक घर बसल्या तुम्हाला प्रयास तुमच्या त्या टेलिग्रामच्या माध्यमातून एक मेंटर म्हणून तुमचं काम करतो आणि तुमचे आन्सर रायटिंग स्किल्स शार्पन करत जातो. रिझल्ट ओरिएंटेड कॅन्डिडेट्स या इनिशिएटिव्हतून बाहेर पडलेले आहेत आणि मला सांगायला आश्चर्य वाटतं बऱ्याच वेळा की आम्हाला माहिती पण नसतं की हा कॅन्डिडेट आपला हा फ्री इनिशिएटिव्हमध्ये आन्सर रायटिंग करत होता. तो स्वतःहून येऊन जेव्हा रिझल्ट आल्यावर सांगतो, मग तो CAPFचा असो, UPSCचा असो, फॉरेस्टचा असो, की सर मी डेली आन्सर रायटिंगला लिहत होतो, तेव्हा आम्हाला लक्षात येतं की अरे हा कॅन्डिडेट सुद्धा आपल्या ह्या इनिशिएटिव्हला अटॅच होता. तो कळत न कळत तुम्हाला अनेक फायदे या इनिशिएटिव्हमधून तयार होतात मित्रांनो. आणि एक सेन्स ऑफ अकाउंटेबिलिटी येते. टाइम टेबल तुमच्या समोर आहे, कोणीतरी तुम्हाला विचारतंय, कोणीतरी तुम्हाला तुमचे रोज आन्सर्स इव्हॅल्युएट करून देतंय, त्याच्यामुळे ती सेन्स ऑफ अकाउंटेबिलिटी तुम्हाला त्या इनिशिएटिव्हमुळे मेंटेन राहते. आणि कळत न कळत दररोज लिहायची प्रॅक्टिस
होते आणि त्याच्यामुळे एक कन्सिस्टन्सी सुद्धा येते. कसं जॉईन करायचं आणि ह्या आन्सर रायटिंग इनिशिएटिव्हचा भाग कसा व्हायचा, तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि तिथे तुम्हाला या इनिशिएटिव्हबद्दल डिटेल माहिती मिळेल. ती माहिती तुम्ही घेऊ शकता. धन्यवाद.